भाजप आणि शिंदे सेनेची पहिली यादी जाहीर झालेली आहे। अजित पवारांची यादी मात्र अद्याप आलेली नाहीये। अजित पवार उमेदवारांची पहिली यादी कधी जाहीर करणार याची उत्कंठा त्यामुळे स्वाभाविक वाढलेली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं कुणाला संधी मिळणार आणि कुणाचा पत्ता कट होणार हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल। उमेदवार यादी जाहीर करण्याआधीच अजितदादांकडनं ठराविक उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप केलं गेलेलं आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, एकीकडे भाजपनं सगळ्यात आधी आपली उमेदवारांची यादी जाहीर केली, त्या पाठोपाठ शिंदेंच्या शिवसेनेची उमेदवारांची यादी आली, पण अद्यापही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडनं काही उमेदवारांची यादी आलेली नाहीये। त्यामुळे दादांचं नेमकं काय ठरलं हे कळायला काही मार्ग नाहीये। काय चर्चा या सगळ्याबद्दल? बरोबर, आपण पाहतोय महायुतीची जी एकत्र पत्रकार परिषद होणं अपेक्षित होतं ती पत्रकार परिषद झाली नाही। त्यापूर्वी भाजपने त्यांचे उमेदवार जाहीर केले, शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवार जाहीर केले गेले, मात्र अजूनही अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जे अधिकृत उमेदवार आहेत त्यांची जाहीर नावं अजून झालेली नाहीत। एबी फॉर्म वाटल्याची मात्र चर्चा आहे। खरं म्हणजे याची वेगवेगळी कारणं असू शकतात। पहिलं म्हणजे ज्या जागा वाट्याला येणार आहेत त्या नेमक्या किती आहेत याचा पेच अजूनही गुरु सुटलेला नाही, म्हणून उमेदवार किती जाहीर करायचे आणि मग त्या संदर्भानं काय नेमकी भूमिका घ्यायची हे अद्याप ठरलेलं दिसत नाही। दुसरं, शरद पवारांचे जे उमेदवार असणार आहेत अजित पवारांच्या विरोधातले, ते नेमके कोणते आहेत ते जेव्हा जाहीर होतील तेव्हा आपले उमेदवार जाहीर करायचे का, काही यासाठी म्हणून वेगळी बरोबर। रणनीती सुरू आहे का, याचाही विचार होऊ शकतो। सगळ्यात तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर पाहिलं असेल तर अजित पवारांच्या असलेल्या जागा ज्यात रोहित पवार यांच्या विरोधात खरं म्हणजे अजित पवारांची जागा होती, मात्र तिथे भाजपचे उमेदवार आहेत, अशा अजित पवारांच्या हक्काच्या असलेल्या देखील जागा त्या ठिकाणी भाजपकडून जाहीर करण्यात आलेली आहेत। आणि अशा वेगवेगळ्या घडामोडी घडत असताना अधिकृतपणे जाहीर उमेदवारांची नावं अद्याप करण्यात आली नाही। सगळ्यात महत्वाचं चौथं कारण सांगता येईल ते म्हणजे पक्षांतर्गत जी बंडखोरी आहे, जे वेगवेगळे इच्छुक उमेदवार आहेत, एका मतदारसंघात एकापेक्षा अधिक उमेदवार जे इच्छुक आहेत, जर अधिकृत नावं जाहीर केली तर त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या आतापासून वाढायला सुरुवात होईल। ती एक वेगळी डोकेदुखी ठरू नये असा त्या पाठीमागचा हेतू असू शकतो। शेवटच्या टप्प्यात जर नावं जाहीर केली तर ती बंडखोरी थांबवायला थोडा कमी वेळ मिळतो। गणित सोपं होतं, मात्र आत्ताच जर उमेदवार जाहीर केले तर बंडखोरी होण्याची शक्यता असते आणि त्या संदर्भाने देखील तशी काळजी घेतली जाते का, अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळामध्ये पाहायला मिळते। खरं म्हणजे भाजपची यादी येते, शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांची यादी बरोबर आहे येते, मात्र ज्ञानेश्वर, एकीकडे भाजपची यादी आलेली आहे, दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेची यादी आलेली आहे। मग त्यामुळे प्रश्न पडतोय की अजित पवारांचं नेमकं कुठे अडलेलं आहे। धन्यवाद या सगळ्या विश्लेषणासाठी।